डॉक्टर महिलेच्या हातावरील अक्षर तिचं नसल्याचं बहिणीचं म्हणणं आहे, असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। संबंधित पोलिसांची चौकशी झाली पाहिजे, सर्वांचे सीडीआर काढले पाहिजेत, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे। तसंच एका विशिष्ट जातीची असल्यानं महिला डॉक्टरला हिणवलं गेलं, असं देखील धनंजय मुंडेंनी म्हटलंय। 4-5 पुढाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी बीडला बदनाम केलं, त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व 18 पगड जाती बदनाम होत होत्या, असं धनंजय मुंडे यांचं म्हणणं आहे। आता हाताच्या बघितलं आपण, त्यांच्या बहिणीचं म्हणणं ते हस्ताक्षर त्यांचं नाहीच आहे की या दरम्यान तिथं जे पोलीस अधिकारी काम करत होते त्यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे, त्यांचे सीडीआर काढले पाहिजेत। इथं तर सरळ सरळ खासदाराच्या 2 पीएचा संबंध जोडला गेलाय। ती एका ठराविक समूह जातीची आहे, अशा प्रकारे सुद्धा त्या ठिकाणी हिणवण्या तिच्या होत होत्या। आणि ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून ह्या आत्महत्या केली आहे का या ठिकाणी हत्या झाली, हा भाग पोलिसाच्या तपासामधला की ज्या 4-5 पुढाऱ्यांनी काही महिन्यापूर्वी या बीड जिल्ह्याला बदनाम केलं, त्यावेळेस बीड जिल्ह्यातला प्रत्येक जात, प्रत्येक जमात, सर्व 18 पगड जाती बदनाम होत होते।